हाय फ्रेंड्स, तर आज आहे पेंटिंगचा दुसरा दिवस. म्हणजे पेंटिंग तर अजून चालू झालेलं नाही आहे, पण फक्त कलर घासून काढलेला आहे. किचनच्या वरती हे बघा इथे काढलेलं आहे. आणि एवढा घरात पसार आहे, तुम्हाला काय सांगू. मला स्वयंपाकसुद्धा करता येत नाही. किचनवर सुद्धा बघा किती धूळ आहे. ती लोक येणार आहेत 9:30 वाजता आणि आत्ता वाजले तर 9 वाजलेत. माझा थोडाफार स्वयंपाक झालेला आहे. किचन परत सगळं सामान उचलून बाहेर घेऊन जायचं आहे. फक्त आज बाहेर करावं लागतंय सारखं. काल रात्रीचा सगळा स्वयंपाक मी बाहेर चुलीवर केला होता आणि तिथे बाहेर चूल आहे तिथे केला होता. पण सकाळचा स्वयंपाक चुलीवर करू शकत नाही, कारण की मुलांचे डबे असतात. त्यामुळे जसं आहे तसं त्या एवढ्या धुळीमध्ये स्वयंपाक करावा लागलेला आहे किचनवर. आणि हे बघा, हॉल तर काल संपूर्ण त्यांनी घासून काढलेला आहे. फर्निचरला तर प्लॅस्टिक लावलं आहे. हे जे नवीन फर्निचर केलं त्याला पण त्यांनी प्लॅस्टिक आणि कागद लावलेलं. तर हा पूर्ण कलर त्यांनी काल घासून काढला आहे. ही भिंत राहिली घासायची. आणि बेडरूममध्ये अजून काही सुरुवात नाही केलेली. बेडरूम आहे तशीच आहे. इथे आज कलर घासणार आहे. आणि इथे राहिलेला आहे बाकीचे आमचे जे कपाट आहेत ते झाकून ठेवलेलं आहे. आणि आज स्वयंपाकासाठी मी स्वयंपाक नाही म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी करते. चहा करून ठेवलेली आहे आणि ते फ्लावर उकळत आहे. भात झालेला आहे आणि चपात्या. तर आता मी पटपट स्वयंपाक उरकून घेते, कारण की 9 वाजलेले आहेत आणि 9:30ला लोक येणार आहेत. चला पटपट आवडे. मी बघा किती धूळ आहे. काही करायची इच्छा होईना झाली आहे मला, पण करावं लागणार आहे. चला आता करून घेऊया. माझा संपूर्ण स्वयंपाक झाला आहे, फक्त इथं कालवण उकळते. बाकीचं सगळं मी झाकून ठेवलेलं आहे हे बघा. आणि किचन रिकामं केले. इथं जे सामान होतं ते पण उचलून बाहेर ठेवले, कारण की लोक इथं आले कामाला, त्यांचं काम चालू झालं आहे हे बघा. आणि आत्ता वाजले तर 11:30 झालेले आहेत आणि माझं आवरलं आहे बघा. मी चालली शंभूच्या शाळेत त्याला घ्यायला थेरपीसाठी. आणि आज फुलं खूप छान छान आली झाडांना. हे बघा, ते मोगऱ्याचं फुल आहे. 2च आले. हा पण मोगरा आहे, त्याला नाही आलं. आणि ह्या मोगऱ्याला तर खूप आले. हे बघा, खूप फुलं आली. तर खालचं सगळं सामान आम्ही इथं आणून ठेवलं आहे, झाकून ठेवलं आहे. आणि हे बघा, इथे थोडंफार सामान आणून ठेवलेलं आहे. इथे बॉक्सांमध्ये ठेवलेले आहेत. इथे हे बघा, हे पण एक येल्लो कलरचं फुल आलेलं आहे. खूप फुलं आली झाडांना. आणि गुलाबाचं फुल आलं आहे. खूप दिवसांनी 2 गुलाबाची फुलं आलेली आहेत. हे बघा, छान दिसते ना. आणि हे झाड आहे ना, 2 वर्ष झाले याला फुलं नव्हते आली. तर मी आता हे काढून टाकणार होते आणि ह्यात दुसरं रोप लावणार होते. तर हे बघा, ह्याला खूप छान छान फळे आलेले आहेत. आणि फूल एवढं खूप उशीर झालं. मी आता जाते शाळेत. तर आता मी इथे शंभूच्या शाळेत आलेले आहे. शंभूला घेतलंय आणि त्याला घेऊन घरी चालले आहे बघा. शंभू कुठे चाललाय? वरती कट्ट्यावरून चालायचं. त्याला पडशील, हात पकड. ऊन लागते म्हणून टोपी घातली आहे ना. शंभू डबा खाल्ला? तू डबा खाल्ला? चपाती खाल्ली? अभ्यास केला का? अभ्यास केला? लागल डोक्याला लागल. कुठे आंबा? हा बोल. हा, बॅगेत आहे. कुठे दाखवतो? काढ. खोटं बोलतो माझ्याशी. 10 आंबे दाखव ना. दाखव 10 आंबे कुठे. हातपाय तोंड धुतले? हातपाय तोंड धु, कपडे बदल. कापते मी आंबा, तुला आमरस करून देते. तू उठ, चल उठ लवकर. हातपाय तोंड नाही धुवायचे. मग उठ, चल कपडे बदल. हा, वरती जायचं. चला, बुट ठेव व्यवस्थित तिथं. इथे बघा, आम्ही सकाळी स्वयंपाक करून सगळं झाकून गेलेले, बाहेर आणून ठेवलेले. चप्पल घाल. हो, कपडे बदलायचे. इथेच ये शंभू, कपडे इथेच काढ. चल वरती. चल. हा, तोंड
तोंड तोंड धु ना शंभू, तोंड धु. कपडे हा इथे वरती तिथे वरती आहेत कपडे शंभूचे. जरे टी शर्ट, पॅन्ट बघू दे कुठे. पॅन्ट पॅन्ट घाल, कपडे घाल. मागे सर, मागे सर. हे टी शर्ट घाल. नीट घाल. मग हात काढ ना बाहेर. बाहेर काढ. हा बरोबर, छान. मागे सर, तू दिसत नाही. मागे सर, मागे सर. घाल पटकन. मशीन नीट. इकडे बघ, इकडे बघू. हळूच 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 हळूच. मशीन, कानाची मशीन. मशीन नीट कर. आंबा. हो आंबा मी करतो तुला आमरस. तू कपडे घाल पहिले. हाताला लागल, इथं कोपऱ्याला लागल. कुठे चालला तू? कुठे चालला? आमरस नाही खायचं तुला? आमरस नको खायचं ना आमरस? चल चल वरती चल ना. चल चल मी आले. खिडकी उघड. तर हे आहे आमच्या वरच्या घराचं किचन. इथे लाईटची शेगडी आहे आणि ही सिंगल शेगडी आहे. तर आता मी शंभूला इथं थोडंसं एक आंब्याचा आमरस करते. शंभूचं आमरस तयार. शंभू कुठे गेला? शंभू हे बघ, सांडू नको. चपाती आणते मी खालून तुला. खाली ठेवते सांडत. मी लावते तुला काटून. सांडू नको, मी चपाती आणते. चपाती 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 आणणार आहे. मग चपाती आमरस, चपाती आमरस, आमरस चपाती खाई. शंभू आंबा चपाती छान आहे. हो खा ना मग. आंबा चपाती खा. मी चालू. तर आत्ता आमचं घरातलं सगळं आवरलंय. पाणी वगैरे भरून झालेलं आहे. जेवण झाले आणि मी शंभूला घेऊन आली इथं फळांच्या दुकानात. शंभू इथं बसलाय, त्याला ॲपल चालते. आणि माझ्या सासूबाई म्हणजे आई गेल्यात घरी जेवायला आणि म्हणून आम्ही दोघं दुकानात येऊन बसतोय. शंभू खाली बसलं बेटा, खाली बस. इथे चालली मंदिरात संध्याकाळची आरती. आता मम्मी चुलीवर घेवडा करतीये. घेवडा शिजायला ठेवते कुकरमध्ये. कुकरमध्ये घेवडा शिजायला ठेवते. बघा माझा संपूर्ण स्वयंपाक झालाय आत्ता. आणि शंभू इथं अभ्यास करतोय, मिष्टी इथं अभ्यास करतीये. हां शंभूनं अभ्यास केला आहे बघा, छान. तर बाकीचं जे सामान आहे ते सगळं आता मी उचललं आहे आणि आत ठेवलं आहे. हे बघा इथं भांड्याची चाळणी ठेवली, इथं प्यायचे हांडे भरून ठेवले, इथं सगळे
गादी चादरी आहेत आणि इथे गव्हाचा पिठाचा डब्बा, ज्वारीचा पिठाचा डब्बा आणि बाकीचे तांदूळ वगैरे डाळ ते सगळं असं इथे झाकून ठेवलं आहे. आणि आतमध्ये हे बघा ह्या लोकांचं आत्ताशी काम झालं आहे. ह्यांनी सगळं झाडून लोटून घेतलं आहे आणि आता हे निघालेत, आतमध्ये आहेत. तर आता 9 वाजलेले आहेत आणि एवढ्या रात्रीपर्यंत ही कामं करतात. मिष्टी बघ काय करते मिष्टी, अभ्यास सोडून अभ्यास करत. हे बघा ही अभ्यास करायची स्टाईल झोपून, असं झोपून अभ्यास करतात. उठून बस, उठून बस, चल पटकन उठून बस. आता इथं भात झालाय, इथं काढून बाजूला ठेवते कारण की करपून जाईल. मिष्टी भांडू नको, मिष्टी भांडू नको. तुला भावली आणली ना, त्याला भावरा आणलाय. का ग काय कर शंभू, आत्याला बाय कर ना, आत्या चालली. बाई सामान आणलं म्हणून पप्पी. बघू मिष्टी बारबी आत्यानी आणलं, शंभूला 2 आणल्या. हा किती मोठी केस आहे तिची बारबीची आणि एवढे शूज आहेत बदलायला, खूप आहेत केस. 2 भाऊरे, वाव लाईटीचे आहेत ना. कुठे गेलं? हा 5, 6, 7, 8 शूज आहेत. 8 आहेत. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहेत ना. तिला कंगवा आरसा बी भेटला आणि सेंट बी भेटले. झोपायचं नाही, आईस्क्रीम खाताय. 11:15 वाजलेत रात्रीचे. झोपायचं नाही तुम्हाला? नाही झोपायचं का? चला झोपायचं, चला बाय बाय, गुड नाईट करा. बाय बाय, गुड नाईट.